किती दिवस सेवा करता इथं अजून? सेवा आता दीड महिना झाला आहे. मामांच्या बकऱ्यात कधीपासून येत आहे? कधी पण पहिले 2-3 वर्ष पाठीमाग आलतो तेव्हा गेलतो आणि आता सांग बरं, बळवंताच्या नावानं सांग बरं. चांगलं इथं कसं आला मग एवढ्या लांब? इथं हे जवळजवळ मला वाटतं 150च्या वर किलोमीटर, 150-200 किलोमीटर आहे. होय. आमचं ते भाऊ कारभारी हे हां शेणगारी आहे ते त्यांचं पाहुणं पहिजे हां हां पाहुणे पाहिजे ते इकडं त्याने आणून सोडलं इथं. त्यांनी आणून सोडलं. बरं बरं. मग आता जाणार कधी परत घरी? आता काय तसं सांगता येणार नाही. आता कधी तर भेटायलाच पोरी बिरीसनी जाणार. हां इथं नाहीतर आता इथंच राहणार. घरी कोण कोण असतंय? घरी हां घरी कोण नाही आमचं. कोण नाही? 2 मुली आहेत त्या 2 मुलींची लग्न झाली आता. हां हां ते दिल्यात. घरी कोण नाही. बरं घरी कोण नाही. मग इथंच तुम्ही राहणार आहे आता? आता इथं जाऊन महिन्यात 2-3 महिन्यात जाणार हां जाऊन आणि या. परत येणार. परत यायचं. इथं काय काय काम करताय मग? इथं तळाव, बारकी पिल्ली, हां ते वाघर बांधणे, हां दुसरं आणि काहीतरी दूध काढायचं, पिल्ली पाजायची, हां 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 ते इकडे तिकडे हेच करायचं हां हां. करतो. म्हणजे हा आसरा तुम्हाला चांगला मिळालाय? हा आसरा चांगला मिळालाय तुम्हाला. मिळाला. त्यात भक्ती पण झाली, हा, भक्ती आपलं पण काम पण झाली. झालं, होय. आपलं नड पण भागले, सगळंच झालं. सगळं सगळं हां सगळं सांग बरं, बळवंताच्या नावानं सांग. लावलं कशाला न वायरीत लावून नुसतं असं इकडं मारायला लावराला अंधार करायचा 3 खंडाला उजेड करायचा. लावरं म्हणजे काय मामा सांगा? लावरं म्हणजे काय? बिन लावरा लावलं बिन यायलेली बकरी म्हणजे लावरं. लावलं लावरं. आणि पिल्ली लावरं आणि मोठ्यानं काय म्हणताय? मेंढी मेंढी म्हणताय. मेंढी. कोकरी कशाला म्हणतात मग? लहान ती काय ती बघायची हा, लहान लहान जे असतात पिल्ले असतात त्यांना कोकरी म्हणतात, आणि जे बिन आलेले असतात त्यांना लावरं म्हणतात, लावलं. आणि मोठ्यांना बकरी किंवा मेंढी म्हणतात. पाण्यावरची पाण्यावरची लावलं. तर कोकऱ्यांची आता कशी देखभाल करायची, कसं हे करायचं कोकऱ्यांची सांगा. सांभाळायची कशी कोकरी? ते दूध पेते तो पाजायचे, त्याने व्यवस्था करायची, ढाला भरडा पेरडा घालायचा, ढाला घालायचा, दूध पाजायचं. एखादं दूध नसेल त्या मेंढीला ते दुसरं पाजायचं, आणि त्याला ते सांभाळायचं. आणि ते मोठं झालं की आणि त्या लावरातनी जातंय. लावरातून जाते. हां बरोबर. मला सांगा, ते पाठीमागचं ते घाण साफ करतात, ते साफ करणं का महत्वाचं आहे? कोणचे? पिल्लाचे, कोकराचे ते धुवून काढायचे. काय महत्व, का काढायचे असते किंवा का महत्व? ते वासानं मेंढी पाजत नाही. बर. ते गाण धुयायची त्याची, आणि ते हे होतं म्हणजे मग ते जखमा होतात. त्याच्या आईला सोडायचं. जखमा होतात त्यामुळे जखमा माश्या बसल्या की जखमा होत्या, त्या म्हणून ते धुवून काढायचं. आणि तेव्हा काय तर मग जरी जखम त्यातनं न बघता जर झाली तर तेव्हा मग औषध उपचार काहीतरी करायचं. खरंच परमेश्वर ह्या याच्यामध्ये ज्यांना बकऱ्यांची माहिती आहे, ज्यांना त्यांचा सांभाळ करायचं माहिती आहे, असे लोक इथं असणं फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं. आणि तशी लोक आहेत भरपूर. यांच्यासारखी माणसं आहेत इथं, त्यामुळे हे सगळं होतंय. सांग बरं, बळवंताच्या नावानं सांग बरं. चला मित्रांनो, इथं झोपडी दिसते तुम्हाला बघा, तंबू म्हणतात त्याला. तर ह्या तंबूच्या आत जाऊन आपण बघूया काय कशी असते व्यवस्था. इथं रात्री ही वाघळं इथं बांधलेलं आहे, बकरी इथं संध्याकाळी असणार, आणि इथं पहाऱ्याची माणसं इथं असतील. म्हणजे बकऱ्यांना रात्रभर जो पहारा करणारे मेंढके असतात ते इथं असतात. आतमध्ये बघा अशी फुलं इथं झोपायची व्यवस्था तिथं आहे, झोपतात इथं. हे थोडं साहित्य आणून इथं ठेवलं आहे, आज उत्तर झालं आहे इथलं, त्यामुळं साहित्य आणून ठेवलं आहे थोडं. इथे काय बांधायचे अर्धेच राहिले, अजून बांधायचे आहे. आणि मगाशी जी कोकरी म्हटलं होतं म्हणजे लहान पिल्ली, ती इथं आहेत. कोकरी, लावरं आणि मोठ्या मेंढ्या किंवा बकरी असे 3 प्रकार असतात. तुम्हाला आत्ता मगाशीच ऐकायला मिळालं. दुपारची विश्रांती सुरू आहे यांची. बघा मित्रांनो, पक्ष्यांचा आवाज बघा येतो याला. खरंच निसर्गात येऊन इथं सेवा करणं फार महत्त्वाचं आहे, आणि किती समाधान, मनाला अगदी शांत करणारा किंवा सुखदायक हा प्रवास आहे सगळा. बघा विश्रांती कशी सुरू आहे.
इथे एक वरच्या झाडाचा पाला, ह्या झाडाचा पाला इथं तोडून टाकलेला आहे जेणेकरून त्यांना खाता यावं यासाठी. विश्रांतीची वेळ आहे त्यांची. आणि ह्यांची पण विश्रांतीची वेळ आहे. या आणि त्या वाघरात मित्रांनो ह्या कोकरांच्यासाठी खाना इथे ठेवलेला आहे. आपल्याबरोबर मित्रांनो बाळेघोलचे एक व्यक्ती आहेत, आपल्या भागातले आहेत. कापशीजवळ बाळेघोल येते, त्या भागात आले. कधी आला इथं? काल आहे. किती वर्षातनं किती दिवस असता इथं? वर्षातनं 1 महिना असतो. 1 महिना असतं. दर वर्षातनं 1 महिना. बरं, आता मग काल आलाय म्हणजे आता 1 महिना थांबला. कशातनं आला येताना काल? येताना बसनं आलो. बसने आलाय? बस इथंपर्यंत होती? बस इंदापूरपर्यंत. इंदापूरहून बस होती? कुठली बस पकडला तुम्ही? बस आम्ही कोल्हापूरमधून ही जी सांगोला पकडली. कोल्हापूरपासून सांगोला? हां, सांगोल्यातनं अकलूज. अकलूज पकडला? अकलूजमधनं इंदापूर. मग तिथून हे न्यायला आले. तिथून इथं न्यायला आले. एवढा लांबचा प्रवास आहे हो, जवळजवळ 250 किलोमीटर. 300 किलोमीटरचा प्रवास आहे. एवढ्या लांब ह्या बग्यात का आलाय? एवढ्या लांबच्या कायम ह्याच्यात येतोय म्हटल्यानंतर कायम ह्या 4 नंबर बग्यातच येतोय. कोणी सांगितलं बग्यात इथं? कोण इथं कुणामार्फत आलाय बघा? आम्ही माझ्याकडे नंबर आहे कारभाऱ्यांचा, बाळू कारभार यांच्या मार्फत आलाय. त्यांना फोन करून विचारलं. किती वर्ष झालं बघ्यात येते? 9 वर्ष. 9 वर्ष. 9 वर्ष झालं दरवेळेला 1 महिना ह्या बघ्यात. तरी ह्याच्या आधी हा बघा कुठं होता त्यावेळेला? तुम्ही गेल्या वर्षी चुकलंय काय? म्हणजे कसं लॉकडाऊन झालं आणि बस वगैरे बंद होते. दरवर्षी साधारण कुठल्या महिन्यात येता येतं? ह्या आषाढीच्या अगोदर 15 दिवस होते. मग त्यावेळेस शेतीची घरची कामं कोण करतात? शेतीची घरची मंडळीच करतात. काय आटपून येत आहे सगळे? बाकी सगळं पेरणी वगैरे आवडते आणि बाकीचं मग बघा म्हणते. घरी कोण कोण असते? घरी मिसेस असतात, आई, भावाची मंडळी. मुलगा मुलीच दिल्यात. मुलगा पुण्याला असते सर्व्हिसला. सांग बरं. बाळू माझ्या नावानं सांग. कापशी भागातील आहेत मित्रांनो. नाव सांगितलं? अशोक ज्ञानू सावंत. अशोक ज्ञानू. बघा नंबर 4 मध्ये इथं आता प्रसादाची व्यवस्था सुरू आहे संध्याकाळच्या. आपण ती बघूया प्रसादाची व्यवस्था कशी सुरू आहे. बघा नंबर 4 हा आता सध्या इंदापूर तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये आहे. बाटली घ्या, बाटली काढा. भाज्या कापायचं काम करायचं. हा यूट्यूब चॅनल आहे. होय, तुम्हीच त्या कापशीच्या मेंबरांच्यावर तुम्हीच आलाय काय? हां हां. काय नाव तुमचं? माझं रवींद्र शंकर यादव. बरोबर. सांग बरं. हाय 15 दिवस आहे वाटतं इथं? असं आहे, 15 दिवस आहे. सांग बरं. तुम्ही आपल्या तिकडेच आहे का? हो हो, माझं गडिंगला शेंद्रे गाव. शेंद्रे गाव माझं. आपल्या भागातलेच आहे. होय, तुमच्या भागात. मामांच्या जवळच आहे. माऊली नाव सांगा. अशोक आप्पा गालांडे. कुठलं गाव? गाळणवाडी नंबर 2. बाळ नाव सांग. हा, मोठ्यानं बोलते. तानाजी बाळाचं नाईक, बिरदेवाडी.
बिरदेवाडी हा हातकणंगले तालुका. हातकणंगले करू का बरं. माऊली दीपक महादेव साधे कुठलं गाव हे ह्याचं चिंचवाड चिंचवड कोल्हापूर जिल्हा हां. बाळा नाव सांग यशराज पांडुरंग बोरकर कुठलं गाव डवळस पिंपरी. इथंच आहे काय ह्याच तालुक्यात डवळपिंपरी हेच आहे इंदापूर. आणि गलवाडी हेच आहे इंदापूर. हां हां संध्याकाळच्या महाप्रसादाची व्यवस्था येतं का तिथे? महाप्रसादाची व्यवस्था सुरू आहे. इथे एक आपला मित्र आहे. माझं नाव सुशांत केराबा बंडगर, गाव बंडगरवाडी, बनगरवाडी तालुका इंदापूर. इंदापूर. किती दिवसापासून आहे तिथं? 2 महिने झाले. 2 महिने झाले. हां. बरं. काय काय काम करतो तिथे? ते मेंढरा घरात जातो, तळावली सेवा करतो. गावातली पण सेवा. हां. कितवीला आहेस आता? 10वीला. 10वीला आहेस? हा. मग अभ्यास कधी करतोस? आता इकडे ते अभ्यास बी नाही काहीच नाही. का आता देवाची सेवा करायला. अभ्यास करायला पाहिजे.